स्टेशनवर येत असता ट्रेन पण लागली होती. मग काय भाऊला गेला टाटा आणि आपली ट्रेन पण निघून गेली. तर का म्हणता बुट्टे हो, तर आज ज्यांनी आपल्याला कोराडीला, आता तुम्ही म्हणता की मी लाखनीला शिकतो आणि कोराडीला कसं काय चाललो, तर चला हे मी तुम्हाला ब्लॉगमध्ये सांगतो आणि तुम्हाला माझ्याकडून नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. काही कारणास्तव मी आपल्या घरच्या जेवणाचे ब्लॉग टाकू नाही शकलो, पण आता आपले ब्लॉग रेग्युलर येणार. आता मी तर लोकलनं जात आहे, त्या कारणाने माझी ट्रेन प्रत्येक स्टेशनवर थांबत आणि एका ट्रेनला ओव्हरटेक करून सरळ पुढे निघली. आता तुम्ही म्हणजे की मी कोराडीला एक्झॅक्ट जात कुठं आहे आणि कशाला, तर हे तर तुम्हाला आता ब्लॉगमध्ये माहीत होईलच. तर आधी तर मी कामठीच्या स्टेशनवर येऊन गेलो. आता कामठीच्या स्टेशनवर पहिल्यांदा आल्याने मला इथून बाहेर कसं जायचं हेच नव्हतं माहीत. कसंही घुमत भटकत बाहेर येऊन गेलो आणि मला माहीत झालं की कामठीच्या स्टेशनवर इतका मोठा झेंडा आहे. तर त्याला सलामी देऊन मी बाहेर आलो आणि ऑटो बघत होतो. बहुत मुश्किलनं तर एक ऑटो भेटून गेली आणि तिच्यात पण एवढी गर्दी की काय सांगू. बहुत मुश्किलनं ते कशी पण हायवेवर तर येऊन गेली आणि हायवेवर लागल्यावर आमची ऑटो जवळजवळ शून्याच्या स्पीडनं बघत होती. हो हो, शून्याच्या. आणि कोराडीत पोहोचल्यावर मला माहीत झालं की इथं आज तर भव्य शिवक संमेलन आहे. तर यापुढे मी कुठं कुठं गेलो आणि कसं काय झालं हे बघण्यासाठी उद्याचा ब्लॉग पाहावा लागेल. तर फॉलो करून घ्या. आता तुम्ही सेवक संमेलन बघा. आपण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. दरबार तेरा बाबा जन्नत का नजारा है।